इतक्या वर्षाचा अनुभव गाठीशी असताना तू असं वागूच कसा शिकला? अगं नाही ताई. काय तुला काय वाटलं याकडे काना डोळा करून चालेल? मला वाटलं होतं कुठला बी व्यवहार करत असताना सारासार विचार करून मग निर्णय घेत असशील तू. पर काय हाय ते दिसतच आहे ना. मग इतकी वर्ष आपण एकत्र काम केलं, तू माझ्याकडून काहीच शिकला नाही का रे? अगं नाही ताई, मी माहिती काढली होती सगळी. मला आधीच माहित होतं त्या जागेतनं पुढे जाऊन रस्ता जाणार आहे म्हणून. घ्या ठाऊक होत आणि तरी बी घोडं दामटवलं. अरे मग हा व्यवहार करण्यासाठी त्या माणसाला घेऊनच का आला तू? अगं तसं नाही ताई, मी दुसऱ्या अंगाने विचार केला ग. म्हटलं आज ना उद्या त्या जमिनीवर रस्ता होणार आहे म्हटल्यावर आपल्याला ही जमीन रेट पाडून मागता येईल ना. रेट पाडून? आणि रेट ठरवताना तू जागेवर होता? अरे बाजार भावापेक्षा 5 पट जास्त रेट मागत होता तो माणूस. यावेळी तू जागेवर नव्हतासच. पण सुंदरला पण याविषयी काही सांगितलं नाही. हा तुझा बेजबाबदारपणा आहे की नाही? नाही नाही ताई, बेजबाबदारपणा नाही ग. आता काय सांगू तुला, सकाळपासून पोटात माझ्या कळा मारत होत्या. पोट बिघडलं होतं, मला काय सुधरत नव्हतं. आणि तुला सांगतो, ती नवली आला होता का नाही तेव्हा पण असंच पोटात कळ आली. म्हणून मग मी वॉशरूमला जायचं म्हणून गेलो, तेवढ्यात हे सगळं महाभारत घडलंय बघ. अरे पर जाताना सुंदरला काही कल्पना तरी देऊन जायची. कितीपर्यंत रेट असेल तर व्यवहार फायनल करून चालणार आहे हे तरी सांगायचं त्याला. तू म्हणतेस ती खरं आहे, पण सुचाय पाहिजे ना ग ताई. अगं कळच एवढ्या जोरात आली ना, माझं डोकंच बधीर झालं होतं. सुचलंच नाही मला ग. माहित आहे अहो, त्यांना रातभर लई त्रास झाला. डोळ्याला डोळा नव्हता बघा त्यांच्या. मान्य, समद मान्य. पर या समद्याचा किती फटका बसला असता हे कळतंय का तुम्हासनी? ही पोरगी आईने धावून आली म्हणून त्यातर कितीला पडला असता यो व्यवहार? नाहीतर काय, या पोरीमुळे कितीतरी मोठं नुकसान होण्यापासून वाचलोय माहितीये. खरंय, चौकस बुद्धी आणि सारासार विचार आहे तिच्याकडे. मेनका, लई कौतिक वाटतं तुझं. काय तर हा नकळत या मेनकाकडनं चांगला व्यवहार झाला, एवढं कौतिक करायला लागलात. कळत न कळत का होईना चांगलं काम झालं नव तिच्या हातून. मग झालं तर, आणि त्यामुळं आपलं किती मोठं नुकसान टळलं ते महत्वाचं. आणि आणखी एक, यापुढे सुंदरच्या मदतीला एकटा यशवंता बस होईल असं नाही वाटत आमसनी. त्याच्या मदतीसाठी आणि कोणतरी विश्वासू माणूस पाहिजे. ताई, अगं मी आहे की. आज तर काय सुंदरची मदत केली, ह्याच्या पुढे मी करत राहीन. मला वाटते ताई आपल्याला काय तिसऱ्या माणसाची गरज नाही बघ. नाही म्हणजे झालं ते झालं, चुकीचं आहे. यापुढे असं होणार नाही. हा, मी सगळं जबाबदारीने सांभाळेन. नाही तू आहेसच, पर एकाला मदतीला दोघं तिघं असले ना तर समदे मिळून सारासार विचार करतात. एकाच्या नजरेतनं काही सुटलं तर दुसरा सावरून घेतो. हे ठरलं.
सुंदरच्या मदतीसाठी आणि कोणीतरी विश्वासू माणूस बघायचा आणि तो बी तातडीनं. अगं, ये म्हटलं ना. काय चाललंय का? थांब थांब श्श, थांब. हे बघ. हे लाडू घे आणि तोंड गोड कर. कशापायी म्हणजे अगं केवढं भारी काम केलंयस. किती मोठं नुकसान होतं वाचलं माहितीये. तेव्हाच मी ठरवलं यो लाडू तुला भरवायचा आणि तोंड गोड करायचं तुझं. हा घे 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 आधी. हा रव्याचा बी लाडू आहे. हा तुला जो लागेल ना तो घे. काय ग काय झालं. मी काही चुकीचं बोलले बाई. हो नाही ते तुम्ही भरवायचं म्हणालात ना तर आईची आठवण आली. असं बाई. अगं मग मी आईसारखीच आहे तुझ्या. हा दे मी भरवते. होय ना हो. मग तोंड गोड करायचं मान पहिले आईच. थांब मी आबी भरवू. कसला फक्कड झालाय. एक नंबर एकदम मापात गोड आहे बघा. आवडला ना मग तुला. लई बरं चला आता शेतात लई काम आहे ते. हं? बरं जपून जा बर का. बरं की विचारू का तुम्हाला. बोल की. मी तुम्हाला आई म्हणाल तर चालेल का. चालेल की. अगदी हक्कानं आई म्हण मला. तसं मी या घरात मला आई म्हणणार कोणीच नाही. तुझ्या तोंडून आई ऐकायला आवडेल मला. आणि आता आई म्हणलंयस ना तर जे बी पाहिजे ना त्या हक्कानं मागायचं बरं का. चालतंय. जपून जागा. मेनका काय खाता वादाचं नवीन फड उभारणार आहेस. नाही नाही याला का नाही काहीतरी दुसरं बोलायचं आहे. होय का मग सांग की बोलायला. कातायचं बोलणं ऐकायला सभा भरवायची मी. बोल की. थांकू. काय थांकू. तुझं व्हॉल्यूमचं बटन तुटलंय का. जरा मोठ्याने बोल. हा थांकू. मला काय ऐकून आलं. जरा मोठ्याने घे. ए बसा बस झालं. तू हाय की नाही मुद्दाम करतीयस. आणि काय गे तुला सारखं सारखं माझ्या संग भांडायचं असतं वय. कोण त्रास देते माझ्या नवऱ्याला.
मेनका, मला माहितीये तुला आभार मानलेले आवडत नाही, पण तरी तुझी हुशारी आणि तू जे प्रसंगावधान दाखवलेस ना, त्यांनी खूप मोठं नुकसान होता वाचलंय. खरं तर आम्हा दोघांकडनं तुला खरंच खूप थँक्यू. बघे बुजगावण्या, आभार कसं मानायचं असतं ते बायकोकडून शिक जरा. बरं, भावना पोचल्या, आता मी निघते. शेतात लई कामं बाकी आहेत, उद्याच्या मार्केटची तयारी बी नाही झाली. चल. अगं हो, नुसती वाऱ्यासारखी पळत असतेस. अगं हा, विसरलीच मी. तुझं कानातलं द्यायला आले, तेच राहून गेल. धर. थँक्यू. येऊ का? उर्वशी, गोष्ट तुझ्या टप्प्यात येते का? हा, अगं आता ह्यो तिसरा माणूस आपल्या घरात आला का नाही तर आपल्याला धड पाणी बी पिता येणार नाही. आणि त्यात हे येडं बोंगाड सुंदर ह्यो जर का हुशार झाला का नाही, आपली नदी कायमची कोरडी झालीच म्हणून समज. उर्वशी, अगं काय चाललंय तुझं? इथं एवढी आग लागल्या तरी बी पाणी घालून झालेस. उगा फडफडणं बंद करा. काय बिघडलं तिसरा माणूस आला तर? अगं हे बाई, अगं तुला समजतंय का? आपल्या वाटा बंद होणार आहेत ह्या माणसामुळं, आणि तुला त्याचं काय बी पडलेलं नाही. आम्हा बायकांच्या नजरेत जे येतं ना ते तुमच्या येत नाही. तुम्ही फक्त एकाच कोशात विचार करता. पण आम्ही बायका चारी बाजूने लक्ष ठेवून असतोय. आमच्याकडे नांगर नसला ना तरी शेती पिकवायची कला चांगली असते. पिकवायच्या गोष्टी घाल माझ्या डोक्यात. आधीच डोकं पिकलंय माझं. अगं नको ना कोड्यात बोलू. जे काय सांगायचंय ना ते स्पष्ट सांग. अहो, वसुंधरानं सांगितलंय की सुंदर बरोबर राहील असा कोणीतरी माणूस शोधायचा. पर तो माणूस कोण असेल हे सांगितलं नाही. तो आपला माणूस असला तर? हे म्हणजे घरचं कुत्र राखणीला लावलं आणि चोरांसाठी दार उघडत ठेवलं असं झालं तर? वा, हे सुपीक डोसकं तुझं चालू शकतं बघ. बरे, आता एक काम करतो, उद्या लगेच असा एक माणूस बघतो जो दाखवायला सुंदरसाठी काम करेल, पण काम करेल आपलं. असे खेळ खेळायचे वय, जाग्यावर बिंगरी चेक. या अक्षरा, आज जे झालं ते झालं. पण झाल्या प्रकरणामध्ये मी आज समद्यांसमोर माझा एक निर्णय सांगितला आहे. होय, हे बोलले मला. आपला कारभार सांभाळण्यासाठी अजून एक व्यक्ती हवी ना. भय, आणि तशी एक विश्वासू व्यक्ती माझ्या नजरेत आहे. त्याविषयीच तुमच्याशी बोलायचं होतं. कोण आहे ती व्यक्ती? म्हणलं तर आपल्या परिचयाचीच आहे. विश्वासू हाय, निर्णय क्षमता असणारी हाय, चारी बाजूनी विचार करणारी आणि हुशार हाय. येत आहे का ध्यानात? आपली मेनका. काय
मेनका? अगं आई, तू माणूस शोधण्याची इतकी घाई कशाला करते आहेस? बघू की अजून. आणि हे बघ अगं, एवढा फास्टात निर्णय घेण्याची काय गरज आहे? आणि खरं सांगू का आई, माझा आणि मेनकाचं ना अजिबात पटणार नाही. आमच्या दोघांच्या भांडणात आहे ना व्यवसायाचे 3 तेरे वाजतील. सुंदर, जरा दमानं घे की. अक्षरा, तू सांग बघ, तुला काय वाटतं याविषयी? आई मला तरी हा निर्णय योग्य वाटतोय. म्हणजे मेनका खूप हुशार मुलगी आहे, सगळीकडचा 4ही बाजूनी विचार करणारी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विश्वासातली. अगं अक्षरा, मला मान्य आहे आज तिच्यामुळे व्यवसायात जे नुकसान होणार होतं ना ते नाही झालं म्हणून तिला लगेच डोसकर बसवायचं होय. आणि आई, अगं मेनकाला आहे ना हे समजा नाही जमणार बघ. ती नाही की नाही फक्त बाजारात जाऊन भाजी विकायची बघ. तिच्या डोक्यात आहे ना फक्त कांदे बटाटेच आहेत. अहो मला सांगा, मी आपल्याकडे पहिल्यांदा आले होते तेव्हा मला तरी कुठे आपल्या बिझनेसची काही माहिती होती. पण मीही हळूहळू शिकले, मला जमलं की नाही. तसंच मेनकाला पण जमेल आई, मला विश्वास आहे. ती तिच्या कुठल्याच कामात कमी पडणार नाही. अगदी बरोबर बोलते अक्षर. अरे माणसं काय पाळण्यातून शिकून येतात का? अनुभवातूनच शिकत असतात. आणि ज्याची शिकण्याची तयारी आहे ना तो कुठलं बी काम कधी बी शिकू शकतो. माझी खात्री आहे अक्षरावानी मेनका बी अगदी छान तयार होईल बघ. अगं आई, तुझं समज म्हणणं बरोबर आहे बघ. पण अक्षरा आणि मेनका या दोघींमध्ये ना जमीन आसमानाचा फरक आहे. अगं मेनकामध्ये ना हे सांभाळायची कुवत नाही आहे. अहो तसं नसतं, कुवत प्रत्येकात असते, फक्त ती सिद्ध करण्याची योग्य वेळ यावी लागते. आणि मला पूर्ण विश्वास आहे मेनकावर. माझ्यासाठी एक चान्स देऊन बघा ना तुम्ही तिला. ती चुकली, तिला काही जमलं नाही ना, तुम्ही ठरवाल ते मला मान्य असेल. फक्त एक चान्स. वय सुंदर, एक चान्स दिला पाहिजे तिला. आमच्यासाठी हो म्हण, म्हण ना रे. अरे आम्ही म्हणतोय म्हणून तरी हो म्हण, म्हण रे. ठीक आहे, तुम्ही दोघी म्हणताय म्हणून मी तिला एक संधी देतो, पण एकच संधी. आणि त्यामध्ये मला काय गडबड जाणवली मग तिचं काय खरं नाही. मी आधीच सांगून ठेवतोय. चालेल चालेल. अक्षराताई, अक्षराताई, काय ग एवढ्या रात्रीचा फोन केला? सगळं काही ठीक आहे ना? कसं ठीक असेल ग सगळं? का ग, काय झालं? मेनका, आज जे डील झालं त्यात तू खूप मोठी चूक केलीस. तुझ्या लक्षात यायला हवं होतं. चूक? आता मी काय केलं? ते आता आईच बोलतील तुझ्याशी. अक्षराताई, काय उगा तिथं बसल्या बसल्या माझा बीपी वाढवायला लागली तू? हा सांग की काय झालं? बरं आता फार विचार नको करू, झोप शांत. उद्या सकाळी तुला आईंनी बोलवलंय, त्याच बोलतील आता तुझ्याशी. नाही तू हॅलो. मेनका, उद्या खूप मोठं सरप्राईज असेल तुझ्यासाठी. ताई, हे राकेश माने साहेब नमस्कार. सांगलीतल्या मोठ्या बिल्डरच्या हाताखाली काम करतात बरं काही. म्हणजे जागेच्या व्यवहारात ह्या माणसाचा कोणी बी हात धरू शकत नाही, नादच करायचा नाही. असा हर म्हणजे माणूस आहे का नाही, आपल्या सुंदर बरोबर पाहिजे म्हणजे पाहिजेलच. काकू, हो काकू, माझी काय चूक झाली ते मला सांगा बरं. मी काल तिथं गेले, मला शंका आली, मी जागच्या जागी कणका पाडला बघा. एकतर मला ना आयरं गैर पटत नाही, त्यात तो नवले देवाला सोडलेल्या वळूसारखा त्या 5 गावच्या मारानावर फिरत असतो. आणि तसल्या फसव्या माणसासोबत तुम्ही व्यवहार करा हे काय मला पटलं नाही. आणि ती काय जागा होती का? पेरणीला पुढे गेली कुरीन माग फिरायची चोरी. आणि तुम्हाला सांगते, तो नवले लोकांनी फक्त पाणी लावत फिरतो आणि असल्या जागा गळ्यात मारतो बघा. मी ओळखते ना त्याला चांगला.
तुम्हाला सांगते त्याला बघितला टाळक्यात सनकच गेली माझ्या. मग मी काढल्या माझ्या कोल्हापुरी फटाकड्या. असलं पाय लावून पळालं का नाही. पण माझं यात चुकलं काय सांगा बरं. काय हो मेनका मॅडम, काय चाललंय? हा, कुणाशी बोलताय तुम्ही? कळतंय का तुम्हाला? वसुंधरा सूर्यवंशी आहेत त्या. त्यांच्याशी बोलताना जरा आदबीनं बोलायचं आणि आवाज खाली. अहो हो, ते सगळं नंतर बघू हो. पण माझं चुकलं काय ते तर कळू दे. चूक, महाभयंकर चूक केली आहेस तू, आणि त्याची शिक्षा म्या तुला देणार. त्याशिवाय मी स्वस्थ नाही बसणार.